ठाण्यात भाजपला आपलं नाणं खणकावून दाखवायचं असेल, वाजवून दाखवायचं असेल तर निवडणुकांचं मैदान मोकळं होतंच. पण यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या देशव्यापी लोकप्रियतेला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता, त्यांच्या विकासाभिमुख प्रतिमा यांच्या भरोशावर ठाण्यातले सामान्य भाजप कार्यकर्ते हे महानगरपालिका स्वतंत्र लढवण्यावर ठाम होते. महानगरपालिकांच्या निवडणुका संपल्या, निकाल देखील लागले, पण निवडणुकींचं कवित्व अद्याप सरलेलं नाही आहे. कुठे संख्याबळ नसताना आमचाच महापौर बसणार अशा वल्गना करणारे लोक दिसत आहेत, तर कुठे हॉटेल डिप्लोमसी दिसते. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सारं काही आलबेल नाही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मीडियाकडून केला जातोय. त्यासाठी मुंबई असो, पुणे असो, नाशिक असो की अगदी आपलं ठाणे, सगळीकडे ट्रॅप लावला आहे चाय बिस्कुटी मीडियानं. हा ट्रॅप कसा आहे तर प्रश्नांतून गुगली टाकायची आणि एका पक्षाच्या नेत्याकडून काहीतरी वदवून घ्यायचं जे वादग्रस्त ठरेल आणि मग ठिणगी पडेल. असाच प्रकार ठाण्यात देखील घडला. भाजपचे निरंजन डावखरे यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला एका मुलाखतीत की ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ की भाजपा मोठा भाऊ. हा प्रश्न ट्रिकी होता, यावरचं उत्तर देखील ट्रिकीच निघालं. डावखरे म्हणाले की सेना भाजपा हे जुळे भाऊ आहेत. आता या उत्तरानं वेळ तर मारून नेली, पण ठाण्यात महायुतीत नेमकी काय स्थिती आहे हे समजून घ्यायला हवंय. ठाणे हा आज जरी एकनाथ शिंदेंचा, शिवसेनेचा, धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला मानला जात असला तरी या ठाण्यावर एकेकाळी वर्चस्व होतं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, जनसंघाचं, मग पर्यायानं भारतीय जनता पक्षाचं. भाजपचा संघ विचारांचा हा ठाणेकर मतदार मग आता कुठे गेलाय की ठाणे हा सेनेचा बालेकिल्ला आहे असं म्हटलं जात आहे. तर हा मतदार, हा जनाधार कुठेही गेलेला नाहीये, तर तो इथेच आहे. पण तो आज हिंदुत्व आणि भगव्याशी जोडलेली नाळ या दोन गोष्टींमुळे युतीचा मतदार बनलाय, महायुतीचा मतदार. अर्थात आजच्या ठाण्यापुरता विचार केला तर वेगळे संदर्भ समोर येतील, पण 1.5-2 दशकांआधीचा ठाणे जिल्हा हा रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील या संघ विचारांच्या लोकप्रतिनिधींचा जिल्हा होता. 1996ला धर्मवीरांच्या आग्रहाखातर शिवसेना प्रमुखांनी ठाणं भाजपकडून हक्कानं मागून घेतलं. दिघे साहेबांचा करिश्माच असा होता की ठाण्यात भाजपऐवजी शिवसेनेचा खासदार आपलं प्रतिनिधित्व करणार, या गोष्टीचं कुणीही वाईट वाटून घेतलं नाही. उलट सेनेच्या प्रकाश परांजपेंचं जोरदार स्वागतच झालं. पुढचा सगळा इतिहास आणि त्यानंतर ठाण्याची जी काही राजकीय जडणघडण जे आहे ते आपल्यासमोर आहेच. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो आज. मात्र या महापालिका निवडणुकीत एक बाब प्रकर्षानं समोर आली, ती म्हणजे या शहरात भाजपची वाढलेली ताकद आणि त्यांचा सायलेंट वोटर. सायलेंट वोटर हा काय प्रकार आहे कळेल तुम्हाला. ठाणे शहरात वरकरणी शिंदे सेनेचा प्रभाव दिसत असला तरी पडद्यामागे भाजपनं आखलेली रणनीती, सेट केलेलं नरेटिव्ह आणि विकासाच्या मुद्द्यांवर दिलेला भर याचा महायुतीला कसा फायदा झाला याबद्दल आज मी तुम्हाला थोडंसं सविस्तर सांगणार आहे आणि त्यातच तुम्हाला हा सायलेंट वोटर काय प्रकार आहे ना तो लक्षात येईल. मागे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी एका व्हिडिओत सध्याच्या ठाणे शहरातला छुपा पॉलिटिकल अंडरकरंट समजावून सांगितला होता. तर जुन्या ठाणे शहराबाहेर विस्तारत चाललेलं ठाणं, त्यातला घोडबंदर रोडच्या दोन्ही बाजूला विस्तारलेला मानवी वस्तीचा ठाण्याच्या राजकीय सीमांवर कसा प्रभाव पडणार आहे हे सुद्धा मी सांगितलं होतं त्यात. तर यावरच लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री देवेंद्रजी या भागातल्या नागरी सुविधांवर खास फोकस करतायत. इथली मेट्रो, इथले रस्ते, इथले फ्लायओव्हर्स हे नुसते घोडबंदरच्या विकासाचं प्रतीक वगैरे नाही आहे, तर इथं बाहेरून येऊन वसवला जाणारा कॉस्मोपॉलिटन वोटर्स हा भारतीय जनता पक्षाचं टार्गेट असणार होता. भाजप शांतपणे शिंदेंच्या या बालेकिल्ल्यात आपला चंचू प्रवेश करू पाहत होतं. त्यासाठी उघडपणे युतीतल्या बलाढ्य अशा मित्रपक्षाला न दुखावता आपला जो काही विकास कामांचा जो अजेंडा आहे त्याच्या जोरावर इथे एक नवी वोट बँक निर्माण करण्याचा चंग देवेंद्रजींनी बांधला होता, जो ज्यांना दिसला त्यांना दिसला. ठाण्यात भाजपला आपलं नाणं खणकावून दाखवायचं असेल, वाजवून दाखवायचं असेल तर निवडणुकांचं मैदान मोकळं होतंच. पण यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या देशव्यापी लोकप्रियतेला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता, त्यांच्या विकासाभिमुख प्रतिमा यांच्या भरोशावर ठाण्यातले सामान्य भाजप कार्यकर्ते हे महानगरपालिका स्वतंत्र लढवण्यावर ठाम होते. भाजप ठाण्यात जोर आजमाईश करेल यावेळेला असं सुरुवातीला वाटतही होतं,
पण ठाण्याची जबाबदारी असलेल्या युवा नेत्यानं निरंजन डावखरेंनी ठाण्यात स्वतंत्र लढून कुठे फायदा आणि कुठे नुकसान याचा व्यवस्थित अभ्यास करून त्यानंतरच महायुतीत लढणं कसं हितकारक आहे हे कार्यकर्त्यांच्या गळी उतरवलं. पण त्याआधी युतीतलं जागा वाटप, कार्यकर्त्यांमधली नाराजी, बंडखोरी या सगळ्या बाबीही त्यांना आटपाव्या लागल्यात. खरं तर ही तारेवरची कसरतच होती, जी करताना निरंजन डावखरेंनी आपला तोल लीलया सांभाळलेला दिसतोय. आता तुम्ही म्हणाल युती धर्म पाळताना ठाण्यात सेनेनं भाजपला दुय्यम स्थान दिलं, तेही भाजपनं स्वीकारलं. खरं आहे, 131 जागांपैकी शिवसेनेनं फक्त 38 जागा भाजपला सोडल्या. इथेही गॅनबाची मेख. या 38 जागांमध्येही 8 जागा मुंब्रा भागातल्या आणि 3 जागा या राबोडीतल्या. मुंब्र्यातलं मुसलमान वोटर्सचं वर्चस्व, राबोडीतलंही हिंदू मतदारांचं प्रमाण, हे जे काय आहे ते लक्षात घेता या 11 जागा विचारात घ्यायच्याच नव्हत्या मुळात. म्हणजे प्रत्यक्षात 27 जागा या भाजपने 1 to 1 फेअर फाईटमध्ये लढलेल्या आहेत. त्या 27+1 जागा कठीण वाटणारा पेपर असलेली ती सोडून अशा 28 जागा ठाणे महानगरपालिकेत आज भाजपनं जिंकलेल्या आहेत. जर या विजयाचा स्ट्राईक रेट काढा झाला तर तो 38 मधल्या 28 जिंकला असा न काढता 27 मध्ये 28 असा काढावा लागेल आणि अर्थातच तो 100%च्याही पुढे भरतो. ही किमया साधताना आज आपण जर भारतीय जनता पक्षाचा प्रचार किंवा प्रचाराची लाईन पाहिली तर लक्षात येईल यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक महानगरपालिकेत एक प्रकट मुलाखत दिली आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतांच्या मुलाखतीत देवाभाऊंनी काही राजकीय भाषण वगैरे दिलं नाही. केलेली कामं, भविष्यातील आराखडे आणि त्याचा ठाण्यासाठी होणारा उपयोग यावर आधारित आपलं ठाणे आपला देवाभाऊ हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमातून ठाणेकरांशी त्यांनी थेट संवाद साधला. मेट्रोचं वाढत चाललेलं जाळं, कोस्टल रोड, ट्विन टनेल, इन्क्युबेशन हबची उभारणी हे सर्व मुद्दे या मुलाखतीत मांडत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं ठाण्यासाठीचं विजन जे आहे ते स्पष्ट केलं. आता गडकरी रंगायतांमधला हा कार्यक्रम शहरभरात मोठ्या स्क्रीन्सवर लाईव्ह केला गेला होता. मेनस्ट्रीम मीडियाने तो अर्थात लाईव्ह दाखवला. या अभिनव प्रचार पद्धतीचा फायदा महायुतीला झाला. जुन्या ठाण्यातल्या भाजपच्या पारंपरिक मतदारांवर याचा परिणाम तर झालाच झाला, पण मी सुरुवातीला जो उल्लेख केला आहे त्या घोडबंदर पट्ट्यातल्या मतदारांनाही डबल इंजिन विकासाचं मॉडेल हे सुखावून गेलं होतं. अर्थात ठाण्यातल्या या विजयाचं मोठं क्रेडिट हे देवेंद्रजींना जात आहे. पण युती तोडून स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीत आलेल्या ठाण्यातल्या भाजप कार्यकर्त्यांचा जोश, त्यानंतर रोष, मग नाराजी ही किमान पातळीवर आणून त्यांना कामाला लावणं हे मोठं दिव्य खरं तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन डावखरेंनी पार पाडले. ठाण्यात जास्त जागा लढलेल्या शिवसेनेला जास्त जागा मिळालेल्या आहेत, पण ठाण्यातला पारंपरिक मतदार मूळचा कुठला आणि कोण, कुठल्या विचारधारेला मांडणारा याचाही विचार करायला हवा आहे. त्यानंतर विस्तारलेल्या ठाण्यातला बाहेरून येऊन वसलेला नवमतदारसुद्धा मोदी, फडणवीस आणि बरोबरीने एकनाथ शिंदेंच्या महायुती सरकारच्या विकास कामांकडे बघूनच मतदानाला उतरला होता ना. त्यामुळे ठाण्यावर कुठल्याही पक्षानं दावा करताना इथल्या सायलेंट वोटर्सची ताकद आधी विचारात घेणं गरजेचं आहे. हे यावेळच्या महानगरपालिका निवडणुकीत जे निकाल ठाण्यानं दिलेत त्यावरून समजून घेणं भाग पडतंय. भाजप अगदी प्रतिकूल परिस्थितीतही आपला स्ट्राईक रेट राखून असतो, पण त्यासाठी तळागाळातल्या भाजपच्या सुप्त समर्थकांना ॲक्टिवेट करण्याचं काम हे जिकरीचं असतं. ते काम ठाण्यात निरंजन डावखरेंनी करून दाखवले. याच निरंजन डावखरेंवर काही स्थानिक माध्यमं सुरुवातीला टीका करतानाही दिसली आपल्याला, पण त्या टीकेला डावखरेंनी परफॉर्मन्सनं उत्तर दिलं असंच म्हणता येईल. मित्रांनो, शिवसेनेला ठाण्यात 74 जागा मिळाल्या, त्यासमोर भाजपच्या 28 जागा म्हणजे न होणारी तुलना आहे. पण ही लढाई संख्याबळाची नव्हतीच मुळी, तर महायुतीत मित्रपक्षाला साथ देत स्वकीयांची नाराजी कमी करत अवघड असलेला पेपर सोडवणं होतं. भाजपने ते ठाण्यात करून दाखवलंय. नव्हे तर ठाण्यात आधीच असलेल्या पारंपरिक आणि नव्या अशा सायलेंट वोटर्सची ही किमया आहे असंच म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? ठाण्यातले निकाल काय सांगून जात आहेत? मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.